नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 15 आणि श्लोक 16 हे बघणार आहोत. हे समजायला थोडे कठीण वाटू शकतात, पण आपण रोजच्या जीवनातील उदाहरणं बघितली तर ती खूप सोपी होऊन जातात. बघूया. आपल्या आयुष्यात जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा आपण म्हणतो की देवाने माझ्यासोबत असं का बरं केलं, किंवा चांगलं घडलं की म्हणतो देवाचीच कृपा आहे. पण भगवद्गीतेच्या या अध्यायातील 15व्या आणि 16व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण एक असं सत्य सांगतात की जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. देव खरंच आपलं पाप पुण्य घेतो का? आपल्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? चला सोप्या उदाहरणांमधून समजून घेऊया. श्लोक 15. श्री भगवानुवाच ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. परमेश्वर कुणाचंही पाप किंवा पुण्य स्वीकारत नाही. मानवाचे ज्ञान हे अज्ञानाने झाकलेले असते, म्हणून सर्व जीव हे मोहजालात अडकतात. आता हे सोप्या शब्दात समजावून बघू. कल्पना करा की एक लहान मूल आहे. ते खेळताना पडलं आणि त्याला लागलं. तर आता ते मूल त्याच्या आईवर रागवतं की तू मला का पाडलं, तू मला का नाही पकडलंस. पण खरं तर त्या आईने त्याला पाडलेलं असतं का? कोणती आई आपल्या बाळाला पाडेल? पण ते मूल स्वतःच्या चुकीमुळे किंवा अजाणतेपणामुळे की त्याला अजून त्याचा तोल सांभाळता येत नाहीये, दुडू जाताना पडलं, चुकून अजाणतेपणामुळे पडलेलं असतं. ते आईने पाडलंय का? तर नाही. आई फक्त तिथे साक्षी आहे. आईने पाहिलेलं आहे की ते त्याचं चालत असताना थोडस पडलं. मग आता ते मूल जे आईवर रागवतंय की तुम्हाला का पाडलं, ते खरंच खरं आहे का? आईने पाडलंय का त्याला? तर नाही. अशाच पद्धतीने जे काही आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुख दुःख हे बघतो, हे आपल्याच कर्माची फळं किंवा आपणच पूर्वी घेतलेले जे निर्णय असतात त्याचा परिणाम असतो. यामध्ये देव स्वतःहून आपल्याला दुःख देत नाही किंवा देव स्वतःहून आपल्याला सुखही देणार नाही. तो एक साक्षीदार आहे. आपण काय निर्णय घेत आहोत, आपण कसे वागत आहोत यामध्ये. देव हा सूर्यासारखा आहे. सूर्य सर्वांना सारखाच प्रकाश देतो. आता त्या प्रकाशात कोण चांगलं काम करतं, कोण वाईट, त्याचं फळ सूर्याला नाही. आपल्या आपल्या कर्माने सुख दुःख आपण ओढावून घेतो, पण अज्ञानामुळे आपल्याला वाटतं की हे सर्व देवानीच केलेलं आहे. बघूया पुढचा श्लोक, श्लोक 16. श्री भगवानुवाच ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशिता आत्मनः तेषां आदित्यवज् ज्ञानं प्रकाशयति तत्परम. तत्पर लगेचच. ज्यांचं अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झालेलं आहे, ज्यांनी या सगळ्याचा बारकाईने सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केलेला आहे, ज्यांचं अज्ञान दूर झालेलं आहे, त्यांच्यासाठी ते ज्ञान सूर्याप्रमाणे प्रकाशमान होऊन परमात्म्याचं स्वरूप प्रगट करत आहे. समजा आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि तिथे एक दोरी पडलेली आहे. आपल्याला काय वाटणार की तो साप आहे, सापासारखंच काहीतरी दिसणार. मग आपण घाबरणार, ओरडणार, इकडे तिकडे धावणार, मदतीसाठी आवाज देणार. तर ही जी सगळी धडपड आहे, हे जे सगळं दुःख आहे, हे अज्ञानाने आलेलं आहे. पण हेच जर आपण टॉर्च लावला किंवा दिवा लावला तर तुम्हाला असं दिसेल की तो साप नसून फक्त दोरी आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपल्या आयुष्यात प्रकाश येतो ती जी भीती आहे ही एका क्षणात गायब होते. आपल्याला ज्ञान प्राप्त झालं की सत्य परिस्थिती समजते. जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं की आपण हे शरीर नसून आत्मा आहेत, सुख दुःख हे केवळ मनाचे खेळ आहेत, सगळं मानण्यावर आहे, तेव्हा आपल्या आयुष्यातील
सर्व गोंधळ आणि भीती सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे नष्ट होते. हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, भगवंतांनी या 2 श्लोकातून आपल्याला 2 गोष्टी शिकवलेल्या आहेत. देवाला दोष देणं बंद करा, कारण तो केवळ साक्षी आहे. आपल्या कर्माची फळं चांगली किंवा वाईट तीच आपण भोगत आलेलो आहोत. त्यामुळे काही वाईट झालं की देवाने असं का बरं केलं, हे दोष देणं बंद केलं पाहिजे. आणि दुसरी शिकवण ती काय, की आपल्या दुःखाचं कारण परिस्थिती नाही तर अज्ञान आहे. मी मागच्या श्लोकात सुद्धा सांगितलेलं होतं की तीच परिस्थिती आल्यावर आपण तसंच रिॲक्ट झालो, तसंच चिडत बसलो तर ते परत परत येणारच आहे. जेव्हा आपल्याला ज्ञान होईल, जेव्हा आपण विचार करू, वेगळ्या पद्धतीने त्याला सामोरं जाऊ, तेव्हाच आपलं दुःख कमी होणार आहे. ज्या दिवशी आपण स्वतःला ओळखू, त्याच दिवशी जगातील कोणतंही दुःख हे आपल्याला त्रास देणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण सोप्या पद्धतीने गीता शिकू शकू. धन्यवाद. हरि ओम तत्सत.